तू आतल्या आतच श्वासवायूच्या आधारे मी मी अशी गुप्त भावना धरितोस. तो तू आकाश आहेस, म्हणजे पोकळ रूप आहेस. ज्ञानेंद्रियांनी विषय सेवन करण्याचे वेळी किंवा एखादी कल्पनासृष्टी कल्पिताना तू शरीरातील वायूस प्रत्येक इंद्रियात फिरवितोस. तोच तू अंतःकरण रूपी आकाश आहेस. तुझ्यापासूनच शब्दाची उत्पत्ती होते. याकरिता जडाभिमान टाकून आकाशरूपी स्थिर राहून स्वस्वरूप पहा. वायूवर विषयाचे प्रहार झाले की हे ज्ञानरूपा तुला त्याचे साक्षीत्व झगटते. उदाहरण, एखाद्या अवयवातील वायू नाहीसा झाला की तो अवयव भाजला कापला तरी त्याचे दुःख तुला होत नाही. तेथे वायू नसल्यामुळे तुझी जाणीव कळा नाही. पण विकाररहित आकाश रूप भरीव तू आहेसच. पहा बरे, शरीर चिरून पाहिले तरी तू पोकळी रूप कोणाला दिसत नाहीस. जागृती स्वप्न निद्रा तू ज्ञान रूपाने अनुभवितोस. जागृतीने सर्व इंद्रियात वायू खेळवून शरीराने सर्व व्यवहार करीतोस. स्वप्नात भोग देहात संकल्पमय सृष्टी कल्पना करून विश्राम पावतोस. आणि सुषुप्तीत अज्ञान कोठडीत म्हणजे विस्मृती पडद्यात लपून बसतोस. तू देहाचे कवच ल्याला आहेस. ते तुझे जड कोश माझे म्हणून त्यावर ममता ठेवितोस. तो तू आकाश आहेस. पोकळ शरीर आणि श्वास त्यात तुझी वसती साक्षी रूपाने आहे. आकाश म्हणजे पोकळी, म्हणजे शून्य. तेच तू आहेस. पहा बरे शोधून. तुझ्या शरीरा व्यतिरिक्त बाहेर जी पोकळी आहे तीच शरीराचे आतही आहे. म्हणून वायू तेथे खेळतो. तो प्राणवायू वाचेंद्रियास न नेता आतल्या आतच बोलतोस. त्यालाच आकाशवाणी म्हणतात. तो तू मस्तकाचे पोकळीत डोळ्यांचे अंतर्भागी कल्पित सृष्टी रचना सप्तरंगांची करीतोस. त्या कल्पनेचे आत बाहेर जर साक्षीत्वे राहशील तर अचलात्मा तूच साहजिकच उरशील. तुझे रूप पाहू गेलास की अन्य कल्पनेचे साक्षीत्व विसरून देहातीत साक्षीरहित निर्विकार होऊन उरतोस. तू ज्या अर्थी साक्षीत्व ही मागे टाकतोस त्या अर्थी भवबंधात पडलास ही मिथ्या भ्रांती होय. तुझे स्वरूप निराकार निर्विकल्प आणि देहादी जग पंचभूतात्मक अशांत अविचाराने गुंतलेले आहे असे मानू नकोस. प्रतिबिंब पाण्याच्या हलण्याने चंचल झाले म्हणून सूर्याला कापरा सुटेल काय? तसे तुझ्या आधाराने वर्तणारे मिथ्या साक्षी ज्ञान संसार करू लागल्यास, सुख दुःख भोगू लागल्यास तुला बाध येईल काय? हे शरीर हेच भांडे, त्यात पंच प्राण हेच जळ, अंतःकरणरूपी आकाश किंवा ज्ञान हेच प्रतिबिंब त्यात पडलेले. ते विषय भासाने चंचल झाले म्हणून मूढ हो, भय का मानिता? अहो आत्मज्ञान प्राप्तीस्तव काही देशोदेशी वनोवनी फिरण्याची जरुरी नाही. बसल्या ठिकाणीच आप आपणास पहा म्हणजे कार्य झाले. मृत्यू काळी वायू रूप वासनात्मक मन
अन्य देहाप्रत निघून जाऊन या जडाची मातीत परमाणु रूपाने ऐक्यता होते. त्या ज्ञानाला आपली ओळख झाली असली की निर्गुणातून फोडून लीन होऊन जन्म मरणातीत होते. याकरिता तुझ्या निर्गुण स्वरूपी दृढ प्रीती धर, म्हणजे अत्यंत सुख होऊन चिदाकाशी हरपून जाशील. ज्याप्रमाणे पाण्यावरच्या लाटा उठल्या निमाल्या तरी पाणीच, त्याचप्रमाणे वृत्ती तरंग उठता न उठता तू जसाच्या तसाच अभंग आहेस. दोरीची परीक्षा झाली की खोट्या सापाचे भय नष्ट होते. याप्रमाणेच आत्मज्ञान झाले की जीवभावासहित जन्म मरण नाहीसे होते. परंतु ज्ञान झाले तरी शरीराचे साक्षीत्व जात नाही. याकरिता ध्यान भजनाचे योगे विश्रांती घेत असावी. जरी साक्षीत्व राहिले तरी प्रारब्ध योगे प्राप्त कर्मी वेठीने व्यवहार घडून त्या त्या काळी काही सुखदुःखाचा प्रत्ययही साक्षीस होईल. पण एकदा झालेला आत्मानुभव कल्पांतीही लयास जाणार नाही. एखादे नाटक पाहत असताना खेळातील करुण हास्यादी रसाने वृत्तीत फेरफार पडला म्हणून नाटकगृहाबाहेर आल्यावर तेथील ठसा बाधेल काय? कदापि नाही. ही जी माझ्या स्वानुभवाची खूण ती तुला सांगतो. लक्ष देऊन ऐक. यास प्रमाण बालबोध आणि श्रुती स्मृतींची वाक्ये.